श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, बांगलादेशात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये BNP अर्थात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं बहुमत मिळवलं. गेल्या 18 महिन्यांपासूनच्या बांगलादेशातल्या अनेक नाट्यमय घटनांना या निवडणुकीमुळे अखेर विराम मिळाला आहे. या सार्वत्रिक निवडणुकीनंतर बांगलादेशातली बदललेली परिस्थिती तसंच राजकीय समीकरणं, नव्यानं स्थापन होणाऱ्या सरकारची धोरणं आणि शेजारील राष्ट्रांसोबतच अमेरिका आणि अन्य राष्ट्रांसोबतचं परराष्ट्र धोरण कसं राहणार, भारताच्या दृष्टीनं यात सकारात्मक बाबी कोणत्या, अशा अनेक मुद्द्यांवर तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, बांगलादेशामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री खालिदा झिया यांचे पुत्र आणि BNPचे नेते तारिक रहमान हे नवे प्रधानमंत्री बनणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या अगोदर प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या 16 वर्षांच्या कार्यकाळात भारतासोबत बांगलादेशाचे व्यापार, राजकीय तसंच अन्य क्षेत्रात चांगले संबंध होते. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला निवडणूक देखील लढता आली नाही. त्यातच केवळ 60% मतदान या सार्वत्रिक निवडणुकीत नोंदवण्यात आलं. यात BNPला बहुमत मिळाल्यानंतर बांगलादेशासाठी ही एक नवीन सुरुवात मानली जात आहे. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळांकर यांनी सांगितलं. 12 फेब्रुवारीला बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आणि 13 फेब्रुवारीला ह्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकालही जाहीर झाला. त्यानुसार बांगलादेशमध्ये बांगलादेश नॅशनल पार्टी BNP त्याचे नेते जे तारिक रहमान आहेत आणि जे खालिदा झिया ज्या पूर्वी बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या त्यांचे ते पुत्र आहेत, त्यांच्या पक्षाला क्लिअर कट मेजॉरिटी जी आहे ती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे BNPचं सरकार हे बांगलादेशमध्ये येणार आणि तारिक रहमान हे बांगलादेशचे नवीन पंतप्रधान बनणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. या सार्वत्रिक निवडणुकांनी बांगलादेशमध्ये 1 वर्षापासून ज्या पद्धतीची राजकीय अस्थिरता होती त्या अस्थिरतेच्या मधनं आता तिथे निवडणुका होऊन 5 वर्षासाठी स्थिर शासन आलेलं आहे, अशा प्रकारची अपेक्षा करायला हरकत नाही. बांगलादेशची जी संसद आहे ही एकगृही संसद आहे. आपल्याकडे द्विगृही संसद आहे, आपली राज्यसभा आहे, लोकसभा आहे. तसा प्रकार बांगलादेशमध्ये नाही. बांगलादेशमध्ये एकगृही संसद असून तिची एकूण सदस्य संख्या 350 आहे. त्यापैकी 12 फेब्रुवारीला जी निवडणूक झाली ही प्रामुख्याने 300 पदांसाठी झालेली होती आणि उरलेल्या ज्या 50 सीट्स आहेत या प्रामुख्याने महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे यामध्ये BNPला बहुमत हे प्राप्त झालेलं आहे. बांगलादेशमध्ये 2024 मध्ये फेब्रुवारी-जुलै महिन्याच्या त्यामध्ये तिथं एक अंतर्गत संघर्ष हा तीव्र झालेला होता, ज्याला काही जण जेनझी प्रोटेस्ट असं देखील म्हणतात आणि त्याच्या माध्यमातून तिथलं जे शेख हसीना यांचं अवामी लीगचं सरकार होतं ते उलथून पाडण्यात आलं. साधारणतः 16 वर्ष अवामी लीगचं सरकार हे बांगलादेशमध्ये होतं आणि शेख हसीना या त्याच्या नेत्या होत्या आणि पंतप्रधान 16 वर्ष होत्या आणि त्यानंतर या अंतर्गत कलहानंतर त्या सरकार कोसळलं आणि त्या भारतामध्ये आल्या. सध्या ते भारतामध्ये वास्तव्याला आहेत आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोहम्मद युनूस यांचं एक काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आलेलं होतं. मात्र यामध्ये बांगलादेशमध्ये धार्मिक मूलतत्ववादाचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावरती वाढला. विशेष करून याच काळामध्ये एक नॅशनल सिटीझन पार्टी म्हणून ज्यांनी हे जे बांगलादेशमधला रिव्होल्ट झालेला होता त्याला नेतृत्व देणारे जे तरुण वर्ग होता या तरुण वर्गाने एकत्र येऊन नॅशनल सिटीझन पार्टी नावाचा एक नवा पक्ष काढलेला होता आणि त्याचे जे नेते होते त्यांनी अनेक स्फोटक वक्तव्य, भारत विरोधी वक्तव्य या 1 वर्षामध्ये केल्याचं आपण बघतो. त्याच्यामध्ये आपल्या ईशान्येकडची राज्य आहेत त्यांना फोडून बांगलादेशला जोडण्याचा प्रकार असेल किंवा तिथल्या फुटीरतावादी चळवळींना बांगलादेशमध्ये आम्ही उघडपणे आश्रय देऊ अशा प्रकारच्या घोषणा केल्या होत्या. त्यामुळे भारत आणि बांगलादेश संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. विशेष करून बांगलादेशमधले जे अल्पसंख्याक हिंदू आहेत त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न हा भारतासाठी नेहमीच संवेदनशील राहिलेला आहे. या 1 वर्षाच्या काळामध्ये अल्पसंख्याक हिंदूंवरती, त्यांच्या धार्मिक स्थळांवरती, त्यांच्या व्यवसायांवरती हल्ले होण्याचा प्रकार हा मोठ्या प्रमाणावरती वाढला होता. त्याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे एका हिंदू
तरुणाला जिवंतपणे जाळण्यात आलेलं होतं आणि त्याचा स्पष्ट शब्दात निषेध भारताकडनं करण्यात आला आणि त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातले संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले होते. दरम्यानच्या काळामध्ये शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा बांगलादेशमधल्या न्यायालयाने सुनावली आणि त्यांना पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये भारताने हस्तांतरित करावं यासाठी अधिकृतपणे पत्रव्यवहार देखील बांगलादेशकडनं करण्यात आला. अर्थात भारतावरती असं कोणतंही आंतरराष्ट्रीय दबाव नाहीये किंवा असा कोणताही करार नाहीये की जो भारताला वरती असा दबाव टाकू शकेल की त्यांनी शेख हसीनाला बांगलादेशला हस्तांतरित केलं पाहिजे. त्या मात्र या सगळ्या मुद्द्यांवरनं भारत आणि बांगलादेश यांचे जे 16 वर्ष उत्तम संबंध होते शेख हसीनांच्या काळामध्ये त्याला थोडी उतरती काळा लागण्यासारखं झालेलं होतं. त्यामुळे 12 फेब्रुवारीला ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या यातनं कोणतं सरकार येणार याच्या माध्यमातून भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधांमधली भविष्यातली जी दिशा होती ती निर्धारित होणार होती आणि आता तिथं स्थिर शासन हे आलेलं आहे. तारिक रहमान यांचं अभिनंदन करणारं ट्विट हे देखील पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे. किंबहुना ते पहिले परदेशी नेते आहेत की ज्यांनी अभिनंदन हे तारिक रहमान यांचं केलेलं आहे आणि प्रामुख्याने बांगलादेशकडनं देखील आता संकेत मिळायला सुरुवात झाली आहे की भारताबरोबरचे भविष्यातले संबंध हे आमचे चांगल्या पद्धतीने असतील आणि तशा प्रकारची इच्छाशक्ती देखील बांगलादेशने दाखवण्यासाठी सुरुवात केली आहे. श्रोतेहो, बांगलादेशात येऊ घातलेलं नवं सरकार आता शेजारील राष्ट्रासह अन्य देशांसोबतचे परराष्ट्र संबंध उत्तम राखण्यासाठी काय पावलं उचलणार याकडे भारतासह सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर हर्षद भोसले यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, तारिक रहमान हे परदेशामध्ये राहूनही बांगलादेशच्या राजकारणामध्ये सक्रिय होते. बांगलादेशच्या राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या सर्व यंत्रणांवर त्यांचा एक प्रकारे नियंत्रण होतं आणि म्हणून त्यांना डार्क प्रिन्स, बांगलादेशच्या राजकारणाचे डार्क प्रिन्स म्हणूनच ओळखलं जात असे. पडद्यामागचे राजकुमार असेही त्यांना कधी कधी म्हटलं जात असे. भारत आणि बांगलादेश यांचे संबंध ऐतिहासिकदृष्ट्या चांगले राहिलेलेच आहेत, पण 2023-24 पासून हे संबंध थोडे वादग्रस्त झालेले आहेत किंवा संबंधांवर थोडा एक परिणाम झालेला आपल्याला दिसतो. 2 प्रमुख गोष्टी याला जबाबदार आहेत. सर्वप्रथम म्हणजे 2024 मध्ये बांगलादेशमध्ये जेन झीने जी क्रांती केली किंवा जी चळवळ उभी केली आणि त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांना सत्ता सोडावी लागली, त्याचे जे नेते आहेत शेख हसीना यांना देश सोडून जावं लागलं होतं आणि भारतामध्ये त्यांनी आश्रय घेतला होता आणि त्याच्यामुळे बांगलादेशचं सार्वजनिक चर्चा विश्व जे आहे, पब्लिक स्पिअर जे आहे, विशेषतः तरुण वर्ग जो आहे जेन झी यांच्याबद्दल भारताविरोधात एक फार मोठी लाट निर्माण झाली होती आणि त्याचं प्रकटीकरण समाज माध्यमांवरचे मेसेजेस किंवा व्हिडिओज किंवा पब्लिक डिस्कोर्समधील तीव्र शब्दामध्ये किंवा निंदनीय शब्दांमध्ये भारताबद्दल वादग्रस्त विधानं असं सगळं सुरू होतं. ह्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये क्रिकेट डिप्लोमसीमध्ये फार कटुता भारत आणि बांगलादेशमध्ये आली. क्रिकेटच्या कारणामुळे भारतात खेळायचे की नाही या मुद्द्यांच्या आधारावर किंवा IPL मध्ये त्यांच्या खेळाडूला खेळवायचं का नाही याच्यामुळे एक तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि तारिक रहमान हे बांगलादेशचे आता पंतप्रधान होणार आहेत. आता त्याच्या मागे 2 महत्वाचा एक मुद्दे आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. ते म्हणजे तारिक रहमान यांना परस्पर विरोधी राजकीय समीकरणामधनं आता जावं लागणार आहे, ज्याला आपण कॉन्फ्लिक्टिंग ट्रॅक्ट्स असं म्हणतो. एका बाजूला डावपेचात्मक पेच आणि दुसऱ्या बाजूला धोरणात्मक पेच, या 2 परस्पर विरोधी अशा कॉन्फ्लिक्टिंग ट्रॅक्टमधनं त्यांना जावं लागणार आहे. भारताविरुद्धचे संबंध चांगले करायचे असतील तर त्यांना डावपेचात्मक ऐतिहासिक भागीदारी जी आहे याच्यावर जास्त भर द्यावा लागणार आहे किंवा किंबहुना त्यांनी तो द्यावा असं मला वाटतं आहे. याचं कारण म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आपण विचार केला तर भारत आणि बांगलादेश यांचे व्यापारी संबंध फार चांगले राहिलेले आहेत. जवळजवळ 4000 किलोमीटर भारत आणि बांगलादेश यांची सीमा आहे. दोन्ही देशांनी व्यापाराला महत्त्व दिलेलं आहे. दोन्ही देशांनी विद्युत ग्रीड किंवा इलेक्ट्रिसिटी ग्रीड संदर्भात चांगली भागीदारी केलेली आहे किंवा दळणवळण यंत्रणा किंवा प्रादेशिक पातळीवरची जी कनेक्टिव्हिटी जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये भारत बांगलादेश यांनी अनेक वर्ष एकमेकांना सहकार्य केलेलं आहे आणि त्याला दोन्ही देशांचा फायदा झाला. विशेषतः बांगलादेशला याच्यामधनं फार मोठा फायदा झालेला आहे. तर हा जो फायदा ऐतिहासिकदृष्ट्या बांगलादेशला आतापर्यंत होत आहे त्याला आपण एक डावपेचात्मक यश म्हणूयात किंवा डावपेचात्मक प्रॉस्पेक्ट म्हणूयात, याच्यावर त्यांनी जास्त भर दिला पाहिजे. दुसऱ्या बाजूला जेन झी आणि सार्वजनिक चर्चा विश्वामध्ये भारताविरोधातलं जे वातावरण आहे तो एक त्यांच्या पुढचा सर्वात मोठा पेच किंवा आव्हान आहे. त्यामुळे सार्वजनिक चर्चा विश्वामध्ये एक प्रकारे नवीन त्यांनी धोरणात्मक बदल किंवा डावपेचात्मक बदल करणं आवश्यक आहे. डावपेचात्मक अपरिहार्यता व सार्वजनिक अविश्वास जो निर्माण झालेला आहे
तो अविश्वास याचं अलाइनमेंट राष्ट्रीय हितसंबंधांशी जोडून भारत आपल्यासाठी कसा चांगला आहे याचं त्यांनी प्रोजेक्शन आता येणाऱ्या काळामध्ये जर केलं तर भारत आणि बांगलादेश यांचे संबंध हे खूपच चांगले राहतील. भारताने आपली भूमिका सुरुवातीला स्पष्ट केलेली आहे. तारिक हेच बांगलादेशचे आता नेते होणार असं निश्चित झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेच त्यांना अभिनंदन दिलं. भारताने बांगलादेश बरोबरचे संबंध चांगलेच राहतील असं जाहीर सांगितलेलं आहे आणि बांगलादेशच्या नेत्यांनी देखील विशेषतः तारिक यांनी देखील काही दिवसांपूर्वी आम्ही एक प्रकारे समतोल राखू अशी भूमिका घेतलेली आहे. म्हणजे त्यांचं एक विधान फार महत्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये त्यांनी एक विधान केलं की नो दिल्ली आणि नो पिंडी, म्हणजे आम्ही पाकिस्तानच्या जवळ किंवा जास्त दिल्लीच्या जवळ किंवा बीजिंगच्या जवळ जाणार नाही, तर या तिन्ही देशांबरोबर समान संबंध ठेवू आणि सर्व समावेशकता आणि स्थिरता आमच्या परराष्ट्र धोरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या या भूमिकेमुळे विशेषतः बॅलन्सिंग भूमिकेमुळे येणाऱ्या काळामध्ये भारत आणि बांगलादेश यांचे जे संबंध आहेत ते संबंध चांगले राहतील आणि व्यापार क्षेत्रामध्ये एक प्रकारे वृद्धी करण्यासंदर्भात ते पावलं उचलतील. श्रोतेहो, बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत BNP या पक्षाला बहुमत मिळालं असलं तरी जमाते इस्लामी सारख्या पक्षानं देखील 70 जागा मिळवून दुसरं स्थान मिळवण्यात यश मिळवलं आहे. या पक्षाची विचारधारा पाहता बांगलादेश निवडणुकीत या पक्षाला मिळालेलं यश ही भारतासाठी धोक्याची घंटा तर नाहीये ना, अशी शंका तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळानकर म्हणाले, आता या निवडणुकांमध्ये आणखीन एक महत्वाची बाब दिसून आली ती म्हणजे जमाते इस्लामी हा बांगलादेशमधला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे आला. खरं तर ही एक संघटना आहे आणि या संघटनेला शेख हसीनांच्या आवामी लीगच्या काळामध्ये यांच्यावरती बंदी टाकण्यात आली होती निवडणूक लढवण्यापासून. मात्र ही संघटना सातत्याने बांगलादेश नॅशनल पार्टीला समर्थन द्यायची. यापूर्वी ज्या वेळेला पहिल्यांदा बांगलादेश नॅशनल पार्टी सत्तेमध्ये आली होती आणि खालिदा झिया ह्या पंतप्रधान बनल्या होत्या त्यावेळेला जमाते इस्लामी अलायन्स पार्टनर म्हणजे युती भागीदार होता आणि आता मात्र हे दोघेही परस्परांचे प्रतिस्पर्धी म्हणून ह्या निवडणुकांमध्ये दिसून आले आणि ही शक्यता अशी होती की पुन्हा एकदा BNP आणि जमाते इस्लामी एकत्रितपणे युती सरकार स्थापन करतील. मात्र तसं घडलं नाही. बांगलादेशच्या जनतेने आपलं जे कौल आहे हा प्रामुख्याने BNPच्या म्हणजे बांगलादेश नॅशनल पार्टीच्या पक्षामध्ये टाकल्याचं आपल्याला दिसून येतं. मात्र जमाते इस्लामीला जवळपास 70च्या आसपास सीट्स मिळालेल्या आहेत आणि तो प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर आलेला आहे. त्यांचा वाढता प्रभाव हा भारतासाठी निश्चितपणे धोक्याची घंटा आहे. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला BNP आणि जमाते इस्लामी सत्तेमध्ये होते आणि त्यांचं युती सरकार होतं त्यावेळेला भारत विरोधी दहशतवादी कृत्यांमध्ये जमात पुरस्कृत काही दहशतवादी संघटना होत्या जसं हुजी हरकतुल जिहाद सारखी संघटना होती जिनी मध्यंतरी भारतामध्ये काही बॉम्ब ब्लास्ट झाले होते त्याच्यामध्ये या हुजी संघटनेचा हात होता आणि त्याचप्रमाणे स्मगलिंग असेल किंवा क्रॉस बॉर्डर इल्लीगल आर्म्सचं ट्रेडिंग असेल ड्रग्सचं ट्रेडिंग असेल काउंटरफेक करन्सी असेल ह्या सगळ्याच गोष्टी ईस्टर्न सीमेवरनं वाढलेल्या होत्या कधी BNP आणि जमाते असताना सरकारमध्ये असताना. आता पुन्हा जमाते इस्लामी तिथं एक ताकदवान पक्ष म्हणून पुढे आलेला आहे आणि हा सातत्याने BNPला समर्थक म्हणून राहिलेला आहे. त्यामुळे BNP जमातला खूप नाराज करू शकेल अशातलाही भाग नाहीये. त्यामुळे भारताच्या चिंता याच्या काळामध्ये वाढू शकतात. याचं कारण असं आहे की जमाते इस्लामीचे पाकिस्तान बरोबरचे संबंध हे अतिशय म्हणजे इतिहास काळापासून फार चांगले आहेत. कारण जमाते इस्लामी जेव्हा बांगलादेशचा स्वातंत्र्य संघर्ष चालला होता तेव्हा ह्याच जमाते इस्लामीने पाकिस्तानच्या सरकारला मदत केलेली होती आणि त्यांच्या बरोबर ते होते. त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये काही खटले पण चालवले गेले दरम्यानच्या काळामध्ये आणि त्यांना देशद्रोही म्हणून ठरवलं गेलं होतं. जमातच्या काही नेत्यांना त्यांना तुरुंगात पण टाकण्यात आलेलं होतं. तर या सगळ्या इतिहास पाहता आणि जमातचं वाढतं तिथलं प्रभाव पाहता ही भारतासाठी येत्या काळामध्ये चिंतेची बाब आहे. श्रोतेहो, गेल्या 18 महिन्यांपासून बांगलादेशात निर्माण झालेली अशांतता, अनेक प्रकारचे अंतर्गत धक्के आणि मोठ्या राजकीय उलथापालथीला नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे विराम मिळाला असं म्हणता येईल. बांगलादेशात एक स्थिर, लोकशाही आणि लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सरकार स्थापन होणं हे बांगलादेशात स्थैर्य, शांतता निर्माण होण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पंडा. लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.